हॅलो, आपण आता ही किलबिल क्लासेसची ॲक्टिव्हिटी करतो आहोत. तर आम्ही देतोय एक कार्डस्टॉक पेपर, काही टिकल्या म्हणजे जेम्स, ग्लू जेम्स, आणि असा एक हाफ पेपर देतोय. कार्डस्टॉक सारखाच आहे पण हाफ आहे, आणि एक पाईप क्लीनर. आणि मुलांना घरनं आणायला सांगायचं म्हणजे ग्लू, सिझर्स आणि स्केच पेन्स और मार्कर्स, जे काय क्रेयॉन्स वगैरे. सो हे जे आम्ही दिलं आहे त्याचा असा उभा हाफ करायचा आहे. ऑलराईट. आणि मग तो हाताने पण फाडला जाईल. हो, पण आता मी कापते तर ॲक्च्युली हाताने छान फाडला जातो जास्त. सो आणि हा जो हाफ आहे त्याचा आय गेस वी कॅन मेक अ हाफ लाईक दिस. स्क्वेअर साधारण. हां, साधारण स्क्वेअर. हा माझा स्क्वेअर झाला नाही ॲक्च्युली. आय गेस वी गुड. आणि त्याचा असा ट्रायंगल त्रिकोण करायचा आहे. हां, त्याचा चौकोन करून त्याचा त्रिकोण करायचा आहे. यू हॅव टू स्टिक इट हिअर. हे जे पाईप क्लीनर आहे तर ह्यांचे आय वुड सजेस्ट की कापून 3 भाग करा म्हणून. टीचर्सनी मदत केली तर बरं होईल. हो, कारण का हे पाईप क्लीनर कापायला थोडा जोर लागतोय. बट येस, आणि ते लागू पण शकतात. त्याच्यात थोडीशी तार असते ना. करेक्ट. सो हा ग्लू स्टिकनी पण होऊ शकतो. ग्लू स्टिक मुलांना जास्ती बरी पडेल, कारण ती चारही बाजूने त्यांना लावता येईल. मग करेक्ट, नीट लावता येईल. माझ्याकडे हे ग्लू स्टिक नाहीये, हे मी वापरते. सो हे स्टिक करायचं, हे स्टिक करायचं. त्याच्यानंतर मग तो त्रिकोण पण त्याच्यावरती त्रिकोण वरती स्टिक तुम्ही करायचा. सेम डिझाईन वापरू शकता किंवा उलटीकडचं डिझाईन वापरू शकता. एक्झॅक्टली. तर तो पेपर आहे तो असा आहे, एका साईडनी असा आहे आणि एका साईडनी असा दोन्ही आहे. वेगवेगळे डिझाईन, एकाच पेपरवर वेगळे डिझाईन. सो मुलांना जसं हवं तसं सेम डिझाईन किंवा वेगळं. मी वेगळं लावते, पण तसं आवडतो म्हणून दिसतंय व्यवस्थित, ते छान दिसतंय धुवून. राईट. आणि मग हे जे आहे ते पाईप क्लीनर्स चिकटायला थोडासा वेळ लागतो. एक्झॅक्टली, पण एकदा चिकटलं की निघत नाही. पण त्याला एक लिटल बिट ऑफ जोर आणि थोडा वेळ लागतोय क्लीनर्स चिटकवायला. ते ठेकेत की तसं ठेवून देते, कारण ते तसंच स्टिक नाही होणार ते. कारण किंवा मग मुलांना जर का सेलोटेपनी ते चिकटवायचे असतील तर सेलोटेपनी चिकटवले तरी पण चालतील. हा ग्लू लावून बघते मी. हा एक ग्लू आहे माझ्याकडे. हा वुड ग्लू आहे, ती आत्ता जो लावतीये तो, त्याने फार पटकन चिकटतं. हळूहळू. ते पाईप क्लीनर चिकटायला वेळच लागणार की. सो ठीक आहे. तर आम्ही हे एक तयार केलंय. सो वी वॉन्टेड टू ट्राय इट आउट. सो हे असं दिसतं. हे काइंड ऑफ हे रॉकेट आहे बेसिकली. रॉकेट आहे हे. आणि हे आम्ही असं केलंय, बट किड्स कॅन डू इट दिस वे ऑर दिस इज ऑल्सो अनदर ऑप्शन. जसं ग्रीटिंग सारखं पण करू शकता किंवा अख्खा पेपर वापरून पण करू शकता. सो आणि मग आम्ही सेलोटेपनी चिकटेल का ते पटकन? ट्राय. सो मी हे मगाशी ग्लूनी ट्राय करत होते पण ते चिटकलं नाही. सो मी सेलोटेपनी चिटकलं तर ते एकदम फास्ट चिकटलं. सो सेलोटेप इज बेटर ऑप्शन. प्लीज मुलांना सांगा की सेलोटेप म्हणून. आणि मग आम्ही हे जे जेम स्टिकर्स दिलेत, सो ते कुठेही लावू शकता. ते मग कुठेही लावू शकतात ते अराउंड द पिक्चर. इकडे आय नो आय एम नॉट व्हेरी गुड ॲट इट. आणि मग मुलांना त्या पेन्सनी साईडला काही डिझाईन काढायचंय, काही चित्र काढायचंय, तेही करू शकतात.
ते हॅपी दिवाळी पण लिहू शकतात. So, त्यांना काय स्टार स्टार्स काढू शकतात, हार्ट्स काढू शकतात, जे त्यांना काय आवडेल ते. म्हणजे हा त्यांना जे आणि काय आवडेल कलरफुल ते काढू त्यांना शकतात. आणि मग दे कॅन राईट हॅपी दिवाळी. असं उभं करून पण दाखवा. थोडं मला डेकोरेट करायचं. ते डेकोरेशन त्यांचं त्यांच्यावरती येतं. हा हे मी जनरल करते. आय फील लाईक डुईंग इट म्हणून, बट दे कॅन डू द वे दे वॉन्ट. सो दिस इज असं आपला फटाका तयार, रॉकेट. रॉकेट तयार. थँक्यू.